भारत देशात सरकारी नोंदी आरक्षणात फक्त मराठ्यांच्या सापडल्यात। मराठे ओबीसी आरक्षणात 100-150 वर्षापासून आहेत। आतापर्यंत कसलेच पुरावे सापडले जात नव्हते। आता कालची बातमी आली, काय प्रॉब्लेम है तुम्हारा? हाँ कम खाली बसणार रे, हे आपल्या असले तर खाली बसते आणि येवल्याचे असले तसेच उभं राहतील। आपले ते खाली बसा म्हणजे आम्हाला कळण येवल्यान कोण आले, मग आम्ही कचका दाखवतो तुला। उगा उभा राहिला दुसऱ्याला ताण द्यायला लागला, गाडी बघितली नाही काय दुसऱ्याने कवाच। मागच्या लोकांना पाठीमाग माता मावल्या आहेत, त्यांचा तरी विचार करायचा। अय तुम्ही बिले आरडा करू नका, खाली बस म्हणून गप बस। नाही दिसलं आवाज तर येतोय ना, मग आता आवाजावरच भागायचं सगळ्यांनी। छगन भुजबळचं शिका काही, तो कसा आव्हान तुई बळच। मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण आता मिळायला लागले। खूप काही मराठे ओबीसी आरक्षणात गेलेत। काल परवाची बातमी आली, सरकारला हैदराबादला 5000पेक्षा जास्त पुरावे सापडलेत। मग आमचं म्हणणंच हे होतं की मराठा समाज आरक्षणात आहे आणि ओबीसी मध्येच आहे, परंतु आमचं कोणी ऐकत नव्हतं। आमच्या समाजाला कोणी न्याय देत नव्हतं। समाजाने कितीही मागणी केली तरीही मराठ्यांची मागणी जाणून बुजून पूर्ण केली जात नव्हती। कोणाला पण निवडून द्या तरीही मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण निवडून आलेलाच मिळू देत नव्हता। भाजपचं सरकार आलं की ते म्हणायचं आम्ही तुम्हाला पहिल्याच आठवड्यात देतो। त्या काँग्रेसचं आलं ते म्हणायचं आम्ही तुम्हाला 15 दिवसात देतो। 70 वर्ष माझ्या मायबाप मराठ्यांचे यांच्या नादानादात गेले। हे आला की देईन, ते आला की देईन, दोघं बी देणार नाहीत। आता नवीनच डाव सुरू केलाय दोघांनी। आम्ही बैठक बोलले की तुम्ही येत जाऊ नका। बेट्या हो, तुम्ही येड्यात काढता का आम्हाला? आता तर फक्त पाडा म्हणलो होतो, जर नाव घेतलं ना खेळच खलास। माझ्या समाजाचा लढा हा प्रामाणिकपणा नाही। माझा समाज फक्त आणि फक्त स्वतःच्या लेकरासाठी लढतोय। आणि या जालना जिल्ह्यातून या विराट रूपानं लाखोच्या संख्येनं जमलेल्या माझ्या मराठ्याच्या साक्षीनं सरकारला मी विनंती करतोय, आम्हाला राजकारणात जायचं नाही। आमचं हक्काचं आरक्षण द्या। अय दादा करणं झेंडा खाली, तो यासाठी चाललंय एवढं? तो झेंडा वर केला ते लागले आरडायला तिकून। आम्हाला आरक्षण ऐकू दी। आरक्षणात लय जीव आहे भाऊ आमचा। त्यांना फक्त दिसून दे झेंडा इकडान झेंडा पुढे येऊ दे, आम्ही सांभाळतो इकडं। भगव्यासाठीच तर सगळं चाललंय। फक्त मागच्या आरडायला लागलेत म्हणून पुढे दी, इकडं आम्ही व्यासपीठावर धरतो त्या झेंड्याला।
काही ना काहीतरी असतंच. पण माझ्या समाजाला आणि आम्हाला राजकारण नाही करायचं. आमचा तो उद्देशही नाहीये. मी या जालना जिल्ह्यात जमलेल्या लाखोच्या संख्येने मराठ्यांच्या साक्षीने सांगतो, राजकारण आमचा वाट नाहीये. राजकारण हा माझ्या समाजाचा आणि माझा धंदा नाहीये. हे काय खडखड लावली तुम्ही? स्वयंसेवकच जास्त आरडा करते काय? शांत बसन राव. मला माहिती आहे तुम्ही सगळे दमलात. तुम्हाला जाणीव ठेवा की सगळे दमलेत. आपल्या आई बहिणी सुद्धा आज 6 घंटे झाले सलग रस्त्यानं उतळप त्या उन्हात चालतायत. आपलं आणि सरकारचं काय चाललंय हे आपल्या राज्याला कळणं गरजेचं आहे. आणि आपल्या जालना जिल्ह्यात आंदोलन सुरू आहे. आपल्या जालना जिल्ह्यानं राज्यासाठी संघर्ष अंगावरती घेतलाय आणि शेवटपर्यंत तो कडेल न्यायचा ठरवलाय. आपल्या समाजावर होणारा अन्याय जशी अंतरवाली ताकदीनं समाजाच्या आंदोलनात उतारली, तसं जालन्याला लावून धरलं आणि महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी सुद्धा ताकदीनं हा संघर्ष, हा लढा आपल्या हातात घेतलाय. म्हणून राज्यातले करोडोच्या संख्येनं मराठे एक जीवानं एकत्र आलेत. आनंद असू द्या, आनंद असू द्या. प्रत्येक वेळेसच स्वार्थ नको. आपली जात कधी एकत्र होत नव्हती, ती एकत्र झाली. हिचं आयुष्यभर आनंद असू द्या. ही मराठ्यांची जात जर अशीच एकत्र राहिली तर मराठ्यांना काही मिळवायचं असलं तरी ते मिळणार. मराठ्यांपुढं अशक्य काहीच नाही. फक्त एकजूट अशीच राहू द्या. न मिळणार आरक्षण मराठ्यांना मिळायला लागले फक्त एकजुटीच्या जोरावरती. माझी सरकारला या ठिकाणाहून विनंती आहे, मला आणि माझ्या समाजाला राजकारणात जायचं नाही. आम्ही आणखीन तुम्हाला सावध करतोय, तुमच्या हातातून वेळ गेलेली नाही. काय काय नाही, त्यांना काही अडचण नाही. तुम्हाला अडचण आहे दोघाला? तुम्ही दोघं खाली कम नाही बसले? बाकीच्याली एक नाही, तुम्ही काय हो खाली? तुम्ही चौघं बी ऐ भाऊ, नाही तुम्ही पुरेवर बोलित असतो. हे असलं काही कामाचं नाही. आपल्याला सरळ लागतं काय बी. एकाली एक नाही, दुसऱ्याला तिसरा नाही. हे काय कामाचं? मग मी सुद्धा खाली जातो, जाऊ का? मला काय मोठे पण नाही बाबा. आपण छत्रपतीच्या पवित्र पुतळ्याजवळ आहे. आपल्याला काय आहे मानापानाची गरज नाही. फक्त इमानदारीनं करतोय, तुमचा मुलगा म्हणून करतोय, एवढंच आहे माझ्याजवळ. माझी शक्ती फक्त इमानदारी आहे. तुम्हाला दैवत मानलंय, मायबाप मानलं. आणि मग मैं भी तुम्हारे साथच है ना. मैं तरी कुठं माग आहे रे? मैं भी तुम्हारे पुढंच आहे. होऊन देव, काय व्हायचं ते आता. तुम मेरे साथ है म्हणून तर संडास लागली छगन भुजबळला. हा खाड लागायच्या आधीच त्याच्यात कोणाला बी लागती म्हणते, त्याला आधीच लागली. मराठे दिसले की त्याला तसंच होतंय. एक झाले की माझजवळ काय नाही. मी तुम्हाला दैवत आणि मायबाप मानलंय आणि माझी निष्ठा मी ऐकत नाही. माझी निष्ठा फक्त तुमच्याशी. हेच काही जणाला खपा नाही. नावच नाही आले. काल मी बीडमध्ये सांगितलेले नावच नाही आले. संध्याकाळी मला नाव येणार होते. काही आपल्यातले तृप्त आत्मे, काही जण सरकारला मिळालेत आणि काही अभ्यासक. काही म्हणलो आम्ही हे ज्यांना पचनीच पडत नाही त्यांच्या दुकानं बंद झालेली. काल 12 वाजता आम्हाला नावं येणार होते त्यांचे. कोण कोण मिळालेत काहीच नाही. पत्रकार परिषदा घेते, नाही तर भाषणं करते, दुसरं काय करते.
काय केलंय काय नाही मोहगम सरकारकडून बोलायचं. सरकारला बापच कम मानतात तुम्ही, मला कळा ना. पक्षाला आणि सरकारला, तुमच्या जातीला बाप माना ना. काय मिळायचं ते जातीला मिळल. बरं तुम्ही काही केलं, पत्रकार परिषदा घेतल्या आणि काही केलं, आता नाही नावं कळाले आम्हाला, पण तो भाषण केल्यावर किंवा पत्रकार परिषद घेतल्यावर मग का ना कळ ना तर कोण येते. आता लय बऱ्या सोडलं आम्ही या असल्या दुकानदाराला. आता मात्र जर का समाजाच्या आड आलास सरकारचं ऐकून, तर तुला मराठा समाजाला सामोरं जायचं हे लक्षात ठेवा. आता इथून पुढे बस झाला. आता लय दिवस आम्ही पण ऐकलं. इथं काय येत्या सरकार काही ना काहीतरी प्रत्येक वेळेस कारण शोधून काढतंय. बोलतो ना इकूनच तिकून आल्यावर मग लय अंग दुखत आहे. तुम्हाला काय सांगू मी कसं कसं करतो ना, मग मला माहिती आहे. तरी एकदाच येतो डबल डबल बोलू नका. थोडं उलसिक तिकून जातो. आता लय खेळ पांगलेला आहे मा. आता तुम्हाला काय सांगावं. आपल्या जर सरकारच्या काय हाती नाही लागलं तर सरकार समोर तेवढाच एक प्रश्न असतो. लोक फोडायचे आणि आंदोलन दूषित करायचं. यांनी काही जरी डाव केले, मी मात्र समाजाला आरक्षण मिळवून दिल्याशिवाय सरकारच्या 10 पिढ्या नाही 100 पिढ्या झटल्यात तरी मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण मिळवून देणार. जे व्हायचं असल, मला एका जागेवर उभा राहून द्या. मला मग बोलता येत नाही. तुम्ही इकडे या तिकडे या म्हणून नका. गपचीप ऐका सगळे कोण सगळेजण. परत इकडे आलो, इकडे टाळ्या वाजित तिकडे वाजित. मला कोणकडे जायला सुधारणा ना. विषय राहायचा बाजूला आणि येडे घालण्यातच जायचं गळून. मी काय छगन भुजबळ सारखा फुकट थोडंच खाल्लेलं आहे. तो फुकट खातो कोणाचं बी. तुम्ही नुसत्या मिरच्या दिल्या त्याला तरी खातो ते. फक्त फुकट लागत, फुकट काष्टाचं नाही लागत. तुम्ही भुरकी तोंडात होता त्याच्या तरी गिळून घेतो ते. फुकट लागत त्याला, फुकट. सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी सरकारनं करावी. उद्याचा दिवस त्यांच्या हातात आहे. 13 तारखेचा वेळ, एकूण 1 महिन्याचा वेळ सरकारनं आपल्याकडून घेतलाय. सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी आपल्या व्याख्याप्रमाणे करायची, तरच आपल्याला ती मान्य नाही तर नाही. सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी ही 2001च्या कायद्यानुसार 2012च्या कायद्यात सुधारणा करून 2024च्या कायद्यानुसार मराठा समाजाचा समावेश हा ओबीसी आरक्षणात करायचा आहे. म्हणून सगळ्या सोयरीची अंमलबजावणी आपल्या व्याख्येप्रमाणे पाहिजे. नंबर 1. दुसरं, सगळ्या सोयरीची अंमलबजावणी नुसती मराठ्यांसाठी नाहीये. आता तुम्ही सुरू केलं होय, मग बोध केलं तर लोकांनी ना. आता तुम्ही, मी म्हणतो काय दाखवतात का नु. सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी आपल्या व्याख्याप्रमाणे करायची. दुसरं कारण, सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी मराठ्यांसाठीच नाही असं नाहीये. ज्यावेळेस सगळ्या सोयऱ्यांचा अधिसूचना काढायची त्यावेळेस ठरलं मराठ्यांसाठी सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी करू. आता 2012च्या कायद्यात 2001च्या कायद्याचा अधिकार वापरून जर करायची असली तर नुसत्या मराठ्यांसाठी ती सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी टिकली नसती. आणि त्यांचा त्यावेळेस तो डाव होता असं आपल्या लक्षात आलं की नुसती मराठ्यांसाठी जर केली तर ती उडणार आहे. गिरीश महाजनला वाटलं तेच लय हुशार आहे. 15 रुपयाचा बेल्ट. आम्ही सांगताना सांगितलं छगन भुजबळ सारखे आम्ही जातीवादी नाही आहेत.
सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करायची तर सगळ्या जाती धर्माच्या लेकराला सुद्धा ते मिळालं पाहिजे. सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी सगळ्या जाती धर्मासाठी करा. आता सगळ्या जाती धर्मासाठी केल्यावर ती उडत नाही. कारण इतर मागासवर्ग, विशेष मागास प्रवर्ग हा सगळ्या जाती धर्मांसाठी. आणि 2001च्या कायद्याचा 2001च्या आणि 2000 कायद्याचा पूर्ण अधिकार वापरून जर 2012च्या कायद्यात दुरुस्ती करायची असली तर इतर सगळे जर घेतले सगळ्या सोयऱ्याच्या अंमलबजावणीत तर ते उडत नाही.